Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. Hi. We are going to learn Agriculture, Science and Technology Standard 12. Chapter number 7. Greenhouse Technology. Lecture number 1. विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या लेक्चर मध्ये आपण वेटेजवर लेक्चर बनवलेलं आहे, ते अपलोड सुद्धा केलेलं आहे. ज्यांना माहित नसेल त्यांनी ते वेटेजचं व्हिडिओ बघावं. चॅप्टर वाईज वेटेज दिलेलं आहे आणि त्यावर कोणकोणते प्रश्न किती मार्काचे विचारू शकतात असं गेस सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे. तर ते व्हिडिओ प्रत्येकाने बघावं. आणि ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजी या चॅप्टरचं जे वेटेज आहे ते कंपल्सरी 5 मार्क आणि ऑप्शन मध्ये 5 मार्क दिलेले, म्हणजे हा चॅप्टर 5 मार्कासाठी आहे. 5 मार्काचं वेटेज आहे आणि 5 मार्काचं वेटेज असल्याने असंही विचारू शकतात 4 मार्काचा एक प्रश्न, 1 मार्काचा एक ऑब्जेक्टिव्ह असंही विचारू शकतात, किंवा 3 मार्काचा एक, 2 मार्काचे ऑब्जेक्टिव्ह विचारू शकतात, किंवा 2-2 मार्काचे 2 प्रश्न 1 ऑब्जेक्टिव्ह असंही विचारू शकतात बाळांनो. तर वेटेज मध्ये सविस्तर मी सांगितलेलं आहे. त्या पद्धतीने जर तुम्ही केलास तर व्यवस्थित आउट ऑफ आउट मार्क मिळणार असं मला वाटतं. ओके, तर आपण बघूया ग्रीन हाऊस. दिस इज अ ग्रीन हाऊस. ग्रीन हाऊस बघत आहात तुम्ही. चॅप्टर फार इंटरेस्टिंग आहे आणि टेक्नॉलॉजी आहे, कारण ही जी टेक्नॉलॉजी आहे हे व्यवसाय देणारी टेक्नॉलॉजी आहे. आज बरेच युवक पिढी बेकार आहे, त्यांना रोजगार मिळू शकतं असं ॲग्रिकल्चर मध्ये ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजी आहे. तर आजकाल आपण बघतो भाजीपाला सुद्धा याच्यामध्ये घेत आहेत, फ्लावर क्रॉप सुद्धा घेत आहेत, फळझाड सुद्धा घेत आहेत, आणि नर्सरीचं तर विचारूच नका. नर्सरीमध्ये तर भरपूर वाव आहे आणि ते ग्रीन हाऊस शिवाय नर्सरी व्यवस्थित तयार होत नाही. हे सगळं ग्रीन हाऊसचे टाईप्स आहेत जे मी तुम्हाला फोटो दाखवित आहेत. तर हे चॅप्टरमध्ये आपल्याला हेच बघायचं आहे. त्यामध्ये ग्लास हाऊस आहे, पॉली हाऊस आहे आणि शेडनेट हाऊस आहेत. तर आपण बघूया व्हॉट इज मीन बाय ग्रीन हाऊस. व्हॉट इज मीन बाय ग्रीन हाऊस. तर 1 मार्कासाठी ग्रीन हाऊस वर डेफिनेशन विचारू शकतात, त्याचं मिनिंग विचारू शकतात. तर बघूया आपण ग्रीन हाऊस. ग्रीन हाऊस ऑल्सो कॉल्ड ग्लास हाऊस. ऑल्सो कॉल्ड ग्लास हाऊस. ग्रीन हाऊस ऑल्सो कॉल्ड एज ग्लास हाऊस. बिल्डिंग डिझाइन फॉर द प्रोटेक्शन ऑफ टेंडर or out of season plants against excessive cold or heat. excessive cold or heat. तर ग्रीन हाऊसला ग्लास हाऊस सुद्धा म्हणतात, नंतर पॉलिकल्चर सुद्धा म्हणतात. तर ग्रीन हाऊस काय, तर बिल्डिंग डिझाइन फॉर द प्रोटेक्शन ऑफ टेंडर प्लांट और आउट ऑफ सीजन प्लांट अगेन्स्ट एक्सेसिव्ह हीट और कोल्ड. तर ग्रीन हाऊस काय करतं, जे झाडं जे टेंडर असतात, म्हणजे नवीन वाढ होणारे जे आहेत, रोपटे जे आहेत, यांना जास्त थंडी किंवा हीट सहन होत नाही. आणि जे ऑफ सीझन मध्ये आपण पिकं घेऊ शकतो त्यांना सुद्धा ते ॲडव्हर्स क्लायमेटिक कंडिशन जे असते ते सुटेबल नसतं. तर ते सुद्धा पीक आपण ऑफ सीझन मध्ये या ग्रीन हाऊस मध्ये घेऊ शकतो. म्हणजे तर प्रोटेक्ट कंडिशन असतं. काय असतं, प्रोटेक्ट कंडिशन असतं, सुटेबल कंडिशन तयार असतं. बाहेरचं वातावरण कसं असू द्या, पण त्या ग्रीन हाऊस मधलं ते पिकांना जसं लागतं ते वातावरण तयार असतं तिथं. तर ते ग्रीन हाऊस. ग्रीन हाऊसेस आर प्रोटेक्टेड स्ट्रक्चर युजफुल फॉर कल्टिवेशन ऑफ सर्टेन क्रॉप्स. ग्रीन हाऊस आर प्रोटेक्टेड स्ट्रक्चर. काय प्रोटेक्ट स्ट्रक्चर आहे ते, त्या स्ट्रक्चरलाच आपण म्हणतो ग्रीन हाऊस. आता जे अगोदर फोटो मी दाखवले तुम्हाला, वेगवेगळे स्ट्रक्चर
वेगवेगळे टाईप त्याचे आहे ना, तर ते स्ट्रक्चर आहे तयार केलेलं. तर ते स्ट्रक्चर काय करतं, प्रोटेक्ट करतं पिकांना कशापासनं, कोल्ड आणि हीट, एक्सेसिव्ह कोल्ड आणि हीट जे पीक सहन करू शकत नाही त्यापासनं ते संरक्षण करतं. त्या पिकांना जसं हवामान पाहिजे तसं हवामान तिथं तयार असतं त्या स्ट्रक्चरमध्ये. त्या स्ट्रक्चरलाच आपण ग्रीन हाऊस असं म्हणणार. ग्रीन हाऊस प्रोटेक्ट द क्रॉप्स फ्रॉम ॲडवर्स क्लायमेटिक कंडिशन. ग्रीन हाऊस प्रोटेक्ट द क्रॉप फ्रॉम ॲडवर्स क्लायमेटिक कंडिशन. तर ग्रीन हाऊसचं काय काम आहे, ॲडवर्स क्लायमेटिक कंडिशन प्रोटेक्ट करणं, ॲडवर्स क्लायमेटिक कंडिशनला प्रोटेक्ट करणं आणि त्या पिकाला जसं पाहिजे तसं वातावरण तयार करून देणं. क्रॉप्स आर प्रोव्हाइडेड विथ रिक्वायर्ड कार्बोहायड्रेट, लाईट, टेम्परेचर, ह्युमिडिटी, एअर which are most essential for crop growth. These are the essential elements or climatic elements. Then suitable climatic condition, good grow the plant, good grow the plant. तर पिकांना हवामान जे क्लायमेटिक एलिमेंट्स आहेत, जे असेन्शियल एलिमेंट म्हणतो आपण, कार्बोहायड्रेट है ना, हायड्रोजन, याला आपण वॉटर, एअर अँड सॉइल पासून मिळणारे जे एलिमेंट्स आहेत ते सॉइलचे रिलेटेड आहे, परंतु हवामानाचे रिलेटेड काय असणार आहे, हवा आणि पाणी वगैरे. तर कार्बोहायड्रेट, लाईट, टेम्परेचर, ह्युमिडिटी आणि एअर, दीज आर द असेन्शियल फॉर प्लांट ग्रोथ. तर पिकांच्या वाढीसाठी हे घटक फारच महत्वाचे आहेत आणि हे घटक कमी जास्त नेहमी होतात. वातावरण बदललं, हवामान चेंज झालं की बदलत असतं, मग ते बदलतं हवामान पिकांना सहन होत नाही. जास्तच थंडी पडणे, जास्तच हीट है ना, जास्त ह्युमिडिटी, एकदम कमी ह्युमिडिटी, टेम्परेचर जास्त कमी, जास्त वारा वाहणे किंवा कमी वारा राहणे, हे जे क्लायमेटिक एलिमेंट्स आहेत, हे हवामानातील जे घटक आहेत हे नेहमी बदलत राहत असतात आणि ते बदलतं वातावरण पिकांना घातक ठरतं. तर यासाठी ग्रीन हाऊस काय करतं, प्रोटेक्ट करतं. त्या पिकांना जसं पाहिजे तसं साठवून ठेवतं. ते कंट्रोल कंडिशन असतं, तिथं बदलणार नाही. म्हणून पिकं ग्रीन हाऊसमध्ये आपल्याला ऑफ सीझनमध्ये घेता येतं. आज आपण बघतो उन्हाळ्यामध्ये मेथी सहसा ग्रो होत नाही, कोथिंबीर ग्रो होत नाही, मिरच्या ग्रो होत नाही, टमाटे ग्रो होत नाही, परंतु आज आपल्याला उन्हाळ्यामध्ये सुद्धा भाजीपाला भरपूर प्रमाणात मिळत आहे आणि जास्त भावाने काही होईना पण मिळत आहे आणि ते जास्त भाव त्या शेतकऱ्यासाठी फायदेशीर आहे. म्हणून ऑफ सीझन मध्येही भाजीपाला आपल्याला शक्य झालेलं आहे घेणं. अगोदर व्हायचं फक्त हिवाळ्यामध्ये भाजीपाला भरपूर असायचं आणि एकदम कमी दरात मिळायचं. ते लोक हिवाळ्याचं भाजीपाला चिरून त्याला वाढून ठेवायचे आणि ते उन्हाळ्यामध्ये वापरायचे. आता तसं राहिलेलं नाही आहे. एनी सीझन मध्ये आपल्याला कोणताही भाजीपाला मिळत आहे. अगोदर ठराविक त्या सीझनचेच भाजीपाला यायचे. आज जर बघितलं आपण, उन्हाळा असो, पावसाळा असो, हिवाळा असो, मार्केट पूर्ण हिरवगार दिसतं आपल्याला आणि ते शक्य झालं असं ग्रीन हाऊसमुळं. कशामुळं? ग्रीन हाऊसमुळं, ज्यामध्ये पॉली हाऊस आहे, नेट शेड आहे. ग्रीन हाऊस म्हणजे ग्लास हाऊसच असं नाही आहे, ग्लास हाऊस आहे, पॉली हाऊस आहे आणि शेड नेट आहे. हे त्याचे कव्हरिंग वरून टाईप करतात, ते पुढे बघणारच आपण. तर असं आपल्याला बघायला मिळतं आणि याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. शेती कमी होत चाललेली आहे, ते शेती परवडत नाही आहे. म्हणून त्या शेतीमध्ये असं ग्रीन हाऊस उभारून त्याचं इन्कमसाठी वापर करत आहे आणि रोजगार निर्मिती होत आहे. शासन त्याला अनुदान देत आहे. तर भरपूर अनुदान मिळतं स्ट्रक्चर तयार करण्यासाठी आणि नंतरचं तुम्हाला करावं लागणार आहे. तर हे फारच उपयुक्त आहे शेतकऱ्यासाठी, कारण शेतकऱ्यांनी साईड बिझनेस करणं फार गरजेचं आहे. फक्त शेतीवरच अवलंबून राहून चालणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, हे ग्रीन हाऊस एक रोजगार निर्मिती देणारा एक व्यवसाय आहे. तर हे चॅप्टर आपल्या अभ्यासक्रमामध्ये इन्क्लूड केलेलं आहे. फार सोपे आणखी त्या सोपे भाषेमध्ये तुम्हाला समजून सांगण्याचा मी प्रत्येक लेक्चरमध्ये प्रयत्न करत आहे.
माझी सोपी भाषा आहे, विद्यार्थ्याच्या हृदयापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत आहे. तर बघूया विद्यार्थी मित्रांनो. नेक्स्ट, डिफरंट टाइप ऑफ ग्रीन हाऊसेस अँड पॉली हाऊसेस आर युज्ड इन टेम्परेट, ट्रॉपिकल अँड सब ट्रॉपिकल रिजन. काय म्हटलं आपण? डिफरंट टाइप ऑफ ग्रीन हाऊस अँड पॉली हाऊस डिपेंड अपॉन द टाइप ऑफ region, according to region, that is a temperate region, tropical region, subtropical region. In different region different structure can be available. तर region wise ग्रीन हाऊस आपल्याला बघायला मिळतं. टेम्परेट रिजन मध्ये जे शीत कटिबंध आहे तिथं वेगळं स्ट्रक्चर तयार, तिथलं हवामान वेगळं असणार आहे. बर्फ 3-3 महिने, 4-4 महिने, 6-6 महिने बर्फ असणार आहे टेम्परेट रिजन मध्ये, आणि टेम्परेचर फार कमी असणार आहे. मग तेवढं बर्फ आणि कमी तापमानामध्ये पीक येण्यासाठी त्यांच्यासाठी वेगळे स्ट्रक्चर तयार करावं लागेल ना. तर त्यानुसार ते स्ट्रक्चर तयार केलं असतं. ट्रॉपिकल रिजन मध्ये भरपूर तापमान असतं, मग ते तापमान कमी करण्यासाठी वेगळे स्ट्रक्चर तयार करावं लागेल. सब ट्रॉपिकल रिजन मध्ये वेगळं असणार आहे. ते रिजन वाईज आपल्याला त्याचं स्ट्रक्चर बघायला मिळतं. द स्ट्रक्चर्स मेड ऑफ गॅल्वनाइज्ड मटेरियल, द स्ट्रक्चर मेड ऑफ गॅल्वनाइज्ड मटेरियल आर कवर्ड बाय व्हेरियस टाइप्स ऑफ ट्रान्सपरंट मटेरियल विच इज नोन ॲज क्लॅडिंग मटेरियल. क्लॅडिंग मटेरियल, क्लॅडिंग मटेरियल विसरू नका. जे गॅल्वनाइज्ड मटेरियल असतं त्यालाच ग्लॅडिंग मटेरियल असं म्हणतात. जे कव्हरिंग आहे स्ट्रक्चरवर, जे मी दाखविलं तुम्हाला अगोदर चॅप्टर सुरू करण्या अगोदर फोटो दाखविलं की आपल्याला काय बघायचं या चॅप्टर मध्ये, आपण या चॅप्टर मध्ये काय बघणार आहोत ते तुमच्या डोळ्यासमोर ते चित्र आलेलं आहे. ते ग्रीन हाऊस तुम्हाला दाखविलेलं आहे आणि ते स्ट्रक्चरवर कव्हर दिसत आहे, वेगवेगळं कव्हर दिसत आहे. कुठं ग्लासचं कव्हर आहे, कुठं पॉलिथिनचं कव्हर आहे, कुठं नेट शेडचं कव्हर आहे. म्हणजे जे मटेरियल आपण वापरत आहोत त्या मटेरियलला एक शब्द वापरलेला आहे, क्लॅडिंग मटेरियल. कशाच्या रिलेटेड आहे? ग्रीन हाऊसच्या रिलेटेड आहे. कशाच्या रिलेटेड आहे बेटा? ग्रीन हाऊसच्या रिलेटेड आहे. क्लॅडिंग हे वर्ड कशाचे रिलेटेड आहे? ग्रीन हाऊसच्या रिलेटेड आहे. गॅल्वनाइज्ड हे कशाचे रिलेटेड आहे? ग्रीन हाऊसच्या रिलेटेड आहे. तर हे दोन शब्द तुम्हाला पाठ असायला पाहिजे, किंवा व्हॉट इज मीन बाय क्लॅडिंग, किंवा आपल्याला शॉर्ट नोट्स ग्रीन हाऊस वर विचारलं 2 मार्काला, 3 मार्काला किंवा 4 मार्काला, तर इथपर्यंत आपल्याला पॉइंट लिहिणं गरजेचं आहे. विचारू शकतात राईट ग्रीन हाऊसेस असं जर विचारलं 4 मार्काला तर प्रत्येक पॉइंट आपण कव्हर करणं महत्वाचं आहे. देन डिफरंट टाइप ऑफ ग्रीन हाऊसेस ऑन द बेसिस ऑफ क्लॅडिंग मटेरियल. आता क्लॅडिंग मटेरियल वरून आपल्याला ग्रीन हाऊसचे टाइप करता येतात. कसं आपण गॅल्वनाइज्ड मटेरियल वापरत आहोत, कोणत्या टाइपचं गॅल्वनाइज्ड मटेरियल वापरत आहोत, क्लॅडिंग मटेरियल वापरत आहोत, तसं त्याला ते नाव आपण देणार आहोत. देर आर मेनली 3 टाइप्स ऑफ ग्रीन हाऊस ऑन द बेसिस ऑफ देअर क्लॅडिंग मटेरियल और कव्हरिंग मटेरियल. तुम्ही कव्हर कोणतं मटेरियल केलेलं आहे तसं त्याला नाव देण्यात येईल, त्या ग्रीन हाऊसला तसं नाव देण्यात येणार आहे. तर ग्लास हाऊस, ग्रीन हाऊसचं पहिलं टाइप ग्लास हाऊस. ग्लास इज युज्ड ॲज अ कव्हरिंग मटेरियल फॉर रूफ and side of frame known as glass house. आपण जेव्हा ग्लास वापरणार रूफवर, वर आणि साईडला सुद्धा, तर त्या ग्रीन हाऊसला आपण काय म्हणणार? ग्लास हाऊस म्हणणार. काय म्हणणार? ग्लास हाऊस म्हणणार. द ग्लास हाऊस आर युज्ड इन टेम्परेट कंट्रीज, टेम्परेट रिजन, टेम्परेट countries to protect the crops from snowfall and cold. Snowfall and cold. आता टेम्परेट रिजन मध्ये 4-4, 6-6 महिने बर्फ आच्छादन असतं. काय असतं? बर्फ आच्छादन झालेलं असतं.
आणि फारच थंडी असतं, तर बर्फापासनं थंडीपासनं पिकाचं संरक्षण व्हावं यासाठी तर काय वापरलं जातं, ग्लास वापरलं जातं. ग्लास कसं असतं, गुळगुळीत असतं, आच्छादन झालेलं बर्फ एकदम काय होणार, घसरून जाणार, स्लिप होणार आहे ना, आणि त्यामुळं टेम्परेचर मेंटेन असणार त्या ग्लास हाऊस मधलं. आला बाळांनो लक्षात? तर पहिले टाईप ग्लास हाऊस. कशावरून केलं टाईप? ऑन द बेसिस ऑफ कव्हरिंग मटेरियल, टाईप ऑफ क्लॅडिंग मटेरियल. क्लॅडिंग मटेरियल कोणतं वापरलो त्यानुसार तसं आपण या ग्रीन हाऊसला नाव दिलेलं आहे ग्लास हाऊस. ग्लास इज युज्ड ॲज अ कव्हरिंग मटेरियल फॉर रूफ अँड sides of frame. The glass house are used in temperate countries to protect the crops from snowfall and cold. तर हे टेम्परेट रिजन मध्ये हे वापरलं जातं. कोणतं ग्लास हाऊस? यासाठी की जे स्नोफॉल होतं ते लवकर स्लिप व्हावं, खाली गळून पडावं, आणि थंडी जी जास्त थंडी असते ते कंट्रोल राहावी यासाठी तिथं ग्लास हाऊसचा वापर केला जातं. आणि सगळ्यात महाग जे ग्रीन हाऊस मध्ये ग्लास हाऊस आहे, कोणता आहे? ग्लास हाऊस आहे ना. कोणता आहे? ग्लास हाऊस आहे. पूर्ण ग्लास वापरलं जातं, तर महागडं असणार आहे, आणि त्याचं मेंटेनन्स तसं असतं. थोडे कोणी है ना काच फुटू शकतं, तर त्याचं मेंटेनन्स जास्त आहे. तर हे ग्लास हाऊस. ओके, हे ग्लास हाऊस आहे तुमच्या समोर जे मी दाखवित आहे. दिस इज अ ग्लास हाऊस, ग्रीन हाऊस. ग्रीन हाऊसचं टाईप कोणता आहे? ग्लास हाऊस. बघा कसं ग्लास हाऊस आहे. नेक्स्ट, दिस इज अ ग्लास हाऊस. हे पूर्ण ग्लासनं तयार केलं. रिफ्लेक्शन आल्यामुळे फोटो व्यवस्थित दिसत नाही ते है ना, ग्लास म्हणून रिफ्लेक्शन झालं ना ते, तर थोडं आपल्याला धुंद दिसत आहे. हे ग्लास हाऊस पूर्ण ग्लास आहे. रूफ काय? पूर्ण ग्लास आहे. साईडनं काय? ग्लास आहे. नेक्स्ट, पॉली हाऊस. सेकंड टाईप ऑफ पॉली हाऊस. ग्रीन हाऊसचं सेकंड टाईप पॉली हाऊस. पॉलिथिन शीट. पॉलिथिन शीट इज युज्ड फॉर कव्हरिंग द फ्रेम ॲज अ क्लॅडिंग मटेरियल. ॲज अ क्लॅडिंग मटेरियल नोन ॲज पॉली हाऊस. जेव्हा आपण रूफ आणि साईडला पॉलिथिन वापरणार आहोत, काय वापरणार आहोत? पॉलिथिन शीट वापरली जाणार आहे. ते वेगवेगळ्या गेजचं असतं पॉलिथिन आहे ना. पॉलिथिन जर बघितलं आपण तर त्याचं गेज असतं, जसं लोखंडाचं पात्राचं गेज असतं है ना, तसं याचे सुद्धा गेज असणार आहे. तर पॉलिथिन ऑफ 0.10 to 0.15 मिलीमीटर इन थिकनेस. किती आहे? 0.10 to 0.15 millimeter in size, thickness, resist ultraviolet radiation, is found most suitable and economical. तर या थिकनेसची आपण पॉलिथिन शीट जर वापरली तर अल्ट्राव्हायोलेट रेडिएशनला तो रेजिस्टंट आहे, अल्ट्राव्हायोलेट रे जात नाही है ना, आणि इकॉनॉमिकली आहे. तर ह्या पॉलिथिन शीट ते स्पेशल ग्रीन हाऊस साठी स्पेशल पॉलिथिन शीट असतात आणि त्याचं थिकनेस असतं. नेक्स्ट, इन ट्रॉपिकल अँड सब ट्रॉपिकल रिजन नॅचरली व्हेंटिलेटेड पॉली हाऊस आर पॉप्युलर. आता ट्रॉपिकल रिजन मध्ये, सब ट्रॉपिकल रिजन मध्ये व्हेंटिलेटेड पॉली हाऊस असतात. व्हेंटिलेटेड, जास्त व्हेंटिलेटेड असतात है ना, कारण इथं पिकाला जसं पाहिजे वातावरण तसं ऑलरेडी तयार असतं, म्हणून व्हेंटिलेटेड ठेवलेलं असतं. जास्त करून साईडला वगैरे ओपन असतं. तर अशी ग्रीन हाऊस आपल्याला बघायला मिळतं आणि इकॉनॉमिकली असतं, कमी खर्च असतं. तर ग्लास हाऊस कुठं वापरलं? टेम्परेट रिजन मध्ये. पॉली हाऊस कुठं वापरलं जातं? ट्रॉपिकल आणि सब ट्रॉपिकल रिजन मध्ये वापरलं जातं. लक्षात. देन थर्ड टाईप शेड हाऊस, ज्याला आपण नेट शेड असं म्हणतो आपण. आज भरपूर दिसत आहे आपल्याला है ना, ग्रीन नेट जे दिसते आपल्याला, तर ते ग्रीन हाऊसचं एक टाईप आहे, त्याला शेड हाऊस असं म्हणतो आपण.
A frame is covered with shade nets to protect plant from direct sunlight. शेड हाऊसेस आपल्याला बघायला मिळतं. शेड नेट वापरलं जातं कव्हरिंगसाठी, शेड नेट, आणि मार्केटमध्ये कुठेही उपलब्ध आहे, कमी दरामध्ये उपलब्ध असतं. बरेच हॉटेलवाले सुद्धा वापरतात. याचा उपयोग काय तर प्रोटेक्ट प्लांट फ्रॉम डायरेक्ट सनलाइट. जे डायरेक्ट सनलाइट आहे त्याचं पिकावर परिणाम होऊ नये यासाठी शेड नेटचा वापर केला जातं. तर म्हणून हॉटेलवाले बसण्यासाठी सावली व्हावी, डायरेक्ट सनरेजचा इफेक्ट होऊ नये म्हणून ते जाळी नेट वापरली जाते बघा. तर पिकासाठी हे शेतकरी सहसा जास्त वापरत आहे. जे टेम्पररी नर्सरी जी असतात, जे महिने दीड महिन्यासाठी जे नर्सरी तयार केली जाते ते शक्यतो शेड नेटचीच असते, टेम्पररी असते, आणि कुठेही उचलता येते, कुठेही तयार करता येतं है ना. 4 बांबू असले तर तयार होऊन जातं. तर शेडनेट हे फारच कमी खर्चिक आहे, कुठेही तयार करता येतं आणि कधीही तयार करता येतं. मटेरियल मार्केटमध्ये कुठेही उपलब्ध आहे, तालुक्या लेवलवर आहे, आता खेड्यावरही उपलब्ध आहे. इट रिक्वायर लेस कॉस्ट. हे तयार करण्यासाठी जास्त खर्च येत नाही. वरचे जे 2 बघितलं आपण, ग्लास हाऊस सगळ्यात जास्त कॉस्टली, त्यानंतर पॉली हाऊस, कारण याचं स्ट्रक्चर परमानंट असतं, याचं स्ट्रक्चर पूर्ण लोखंडी असतं, फ्रेमवर्क असतं, आणि त्याला लाखो रुपये लागतात. अगोदर भरपूर इन्व्हेस्टमेंट करावं लागतं, कारण ते परमानंट आहे, परमानंट डिझाईन आहे, ते परमानंट स्ट्रक्चर आहे. हे टेम्पररी आहे. लाकडी 3-4 लाकडी तयार करून आपल्याला फ्रेमवर्क तयार करता येतं. इझिली अवेलेबल इन मार्केट. हे जे शेड नेट आहे हे उपलब्ध आहे मार्केटमध्ये. इट डेव्हलप टेम्पररी स्ट्रक्चर दॅट इज सीझनेबल है ना, सीझनेबल टेम्पररी उपलब्ध करता येतं. स्ट्रक्चर उभारता येतं आपल्याला, कोणीही उभारू शकते, याला काही टेक्निकल नाही, याला काही नॉलेज नाही. आणि ते ग्लास हाऊस, पॉली हाऊस तयार करण्यासाठी स्पेशल इंजिनियर लागतात, त्यांचं स्ट्रक्चर तयार असतं, वेगवेगळ्या टाईपचं स्ट्रक्चर आहे लक्षात, आणि तो इंजिनियर त्याची वर्करच ते करू शकतात. मग त्याला नॉलेज पाहिजे, स्किल पाहिजे. इथं शेतकरी स्वतः उभारू शकतं, काही टेक्निकल वापरत नाही, तर इझिली आपण उभारू शकतो. तर असे 3 टाईप केले आपण ऑन द बेसिस ऑफ देअर कव्हरिंग मटेरियल. वरून आपण काय केले, ग्रीन हाऊसचे 3 टाईप केले आपण, ग्लास हाऊस, पॉली हाऊस, शेड हाऊस. तर हे 3 टाईप केले आपण. तर हे आहे, अगोदर काय बघितलं होतं आपण, ग्लास हाऊस बघितलं होतं, आता हे पॉली हाऊस आहे. याला पॉली बघा कसं स्ट्रक्चर आहे, परमानंट स्ट्रक्चर आहे, पूर्ण लोखंडी फ्रेम आहे, हे परमानंट तयार झालेलं आहे ना, वर्षानुवर्ष राहणार आहे. तर हे पॉली हाऊस पूर्ण पॉलिथिन शीट आहे, ते काय पॉलिथिन शीट आहे लक्षात. हे ग्लास नाही, पॉलिथिन शीट आहे, बघता की नाही. तर हे पॉलिथिन शीट वापरलेली आहे. वेगळ्या साईजचं गेज असतं, थिकनेस असतं, 0.1, 0.2, 0.15 मिलीमीटर थिकनेस असतं या शीटची. नेक्स्ट हे सुद्धा काय पॉली हाऊस आहे, पूर्ण काय केलेलं आहे, आच्छादन केलेलं आहे पॉलिथिननं. नेक्स्ट हे सुद्धा पॉली हाऊस आहे, पूर्ण पॉलिथिन आहे, ग्लास नाही आहे, आणि वेगळं स्ट्रक्चर असतं. पुढे स्ट्रक्चर येणार आहे बाळांनो, वेगळे स्ट्रक्चर, त्याचे फायदे तोटे काय ते पूर्ण आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. नेक्स्ट हाऊ टू बिल्ड अ शेड हाऊस. कोणतं शेड हाऊस, काय म्हणाला, शेड हाऊस. बघा पूर्ण ग्रीन नेट आहे की नाही, नेट आहे. आता नेटची टाईप आहे बघा, 25%, 50%, 75%. 25 म्हणजे फक्त 25% सूर्यप्रकाश काय करणार, ते प्रोटेक्ट करणार. 75% सूर्यप्रकाश खाली येणार, त्याच्यामधून येणार. ते जाळीची जे हे आहे त्याचं मेश आहे ना, त्याचे जे छिद्र असतात त्याची साईज, तर किती जाड आहे, किती पातळ आहे, तर ते पर्सेंटेजवर आहे. 25% म्हटलं की
25% ते सूर्यप्रकाश प्रोटेक्ट करणार, 75% सूर्यप्रकाश मिळणार, 50% म्हटल्यानंतर 50% शेड नेट म्हटल्यानंतर 50% सूर्यप्रकाश त्यांनी प्रोटेक्ट करणार, 50% येऊ देणार नाही सूर्यप्रकाश, 50% जाऊ देणार. नंतर 75 जास्त थिकनेस असतं, कारण सूर्यप्रकाश जास्त प्रोटेक्ट करतं. 75% सूर्यप्रकाश प्रोटेक्ट होणार, 25%च फक्त त्यामधून जाणार सूर्यप्रकाश. असं शेड नेटचे 3 टाईप आहे, 25%, 50%, 75%. हे शेड नेटचे टाईप आहेत. बघा, हे त्याच्यापेक्षा जास्त काय दिसत आहे, पातळ दिसत आहे. सूर्यप्रकाश जास्त आतमध्ये गेलेलं दिसत आहे तुम्हाला, आहे की नाही? आतमधलं पूर्ण क्लिअर दिसत आहे आपल्याला. तर हे असू शकतं 25%. हे जाड दिसत आहे बघा, त्यामध्ये याच्यामध्ये फरक आहे की नाही? हे असू शकतं 50% किंवा 75%. तर हे शेड हाऊस म्हणतात त्याला. काय म्हणायचं? शेड हाऊस. हे टाईप आहे ग्रीन हाऊसचेच. ग्रीन हाऊसचे टाईप आहे ग्लास हाऊस, पॉली हाऊस, शेड हाऊस. समजलं? अंडरस्टँड? ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, हे आपण इम्पॉर्टन्स और ऍडव्हान्टेजेस ऑफ ग्रीन हाऊस बघू आपण. याचा फायदा का? टेक्स्टबुक पेक्षा फारच मी शॉर्ट केलेलं भेटो. आपल्याला पेपर मध्ये लिहायचं आहे, समजून घ्यायचं आहे. व्हेजिटेबल अँड फ्लावर क्रॉप्स कॅन बी ग्रोन अंडर ऍडव्हर्स क्लायमेटिक कंडिशन. ऍडव्हर्स क्लायमेटिक कंडिशन. ऍडव्हर्स क्लायमेटिक कंडिशन. तर ऍडव्हर्स क्लायमेटिक कंडिशन मध्ये आपल्याला भाजीपाला घेता येतं, फुलझाडं घेता येतात, फळझाडं घेता येतात, नर्सरी मधले प्लांट घेता येतात. ऍडव्हर्स क्लायमेट, बाहेर भरपूर तापमान आहे, 40-42 डिग्री सेल्सिअस तापमान आहे, आणि ग्रीन हाऊस मध्ये हे 30-32 असणार आहे, पिकाला जसं पाहिजे तसं. म्हणजे ऍडव्हर्स क्लायमेटिक कंडिशन मध्ये आपल्याला घेता येतं. सर्टेन व्हेजिटेबल अँड फ्लावर्स आर ग्रोन थ्रूआउट द इयर. वर्षभर घ्या, पावसाळा, हिवाळा, उन्हाळा, काही परिणाम होणार नाही. कोणतेही भाजीपाला कधी घेता येते, कारण त्याला सुटेबल वातावरण पाहिजे, आणि त्या ग्रीन हाऊस मध्ये तसं वातावरण असतं, है ना? जसं त्याला पाहिजे तसं उपलब्ध आहे. तर कोणतेही भाजीपाला कधी घ्या. तर अगोदर काय असायचं की हिवाळ्यामध्ये यायचं, थंडी पाहिजे, है ना? खरीप मध्ये येणारा खरीप मध्येच यायचं, कारण तसं वातावरण पाहिजे त्याला. ते आपण तयार करत नव्हतो, म्हणून हवामानावर आपण अवलंबून राहत होतो. आता तसं नाही. आपण ग्रीन हाऊस तयार केला, एनी टाइम आपला कोणतेही भाजीपाला कधी घेता येतं. इट गेट मोर यील्ड 10 to 12 times मोर दॅन द आउटडोर. ते जर आपण ग्रीन हाऊसच्या बाहेर घेतलं तर कमी उत्पादन मिळणार. तेच आपण ग्रीन हाऊस मध्ये घेतलं तर 10 ते 12 टाइम्स, पटीनं म्हणतो आपण, पर्सेंट नाही, पटीनं. बघा, पर्सेंट वेगळा शब्द, टाइम्स म्हटलं. काय म्हटलं? टाइम्स. 10 ते 12 पटीनं जास्त. याचा अर्थ काय होणार? जर 10 क्विंटल बाहेर मिळत असेल तर इथं 100 क्विंटल मिळणार. 10 पट. पट है ना? पटीनं. पर्सेंटेज वेगळं, पट है ना? दुप्पट, तिप्पट, चौपट, पाचपट असं म्हणतो की नाही, त्याच्या पटीनं. तर हे शब्द आहे, फार महत्वाचं आहे की नाही? पर्सेंट नाही. 10 ते 12% घेऊ नका अर्थ. 10 ते 12 म्हणजे अर्थ काय होतं? जेव्हा 100 क्विंटल बाहेर होत असेल तर 110 क्विंटल आतमध्ये होईल. काहीच नाही. हे पर्सेंटेज असा अर्थ. पट्टी म्हटलं की त्याच्या पटीनं, आहे की नाही? इकडं 10 क्विंटल होत असेल तर इथं 10 पट म्हणतात. 10 गुणिले 10 100 आहे ना? 5 होत असेल 5 गुणिले 10 50. असं आहे बाळांनो. एवढं फायदा आहे याच्यामध्ये, कळालं का? 10 ते 12 टाइम्स पटीनं जास्त उत्पादन मिळतं आउटडोर पेक्षा. आउटडोर म्हणजे आपली शेती, जे शेतीमध्ये घेतो आपण विदाउट ग्रीन हाऊस, त्याला आउटडोर शब्द वापरलेला आहे. इट गेट गुड क्वालिटी ऑफ प्रॉडक्ट. गुड क्वालिटी. बघा तुम्ही कसं टवटवीत मेथी असते, कोथिंबीर असते, मिरच्या असतात, है ना? ग्रीन हाऊस मध्ये घेतलेले क्वालिटी असते त्यामध्ये, कारण प्रोटेक्ट कंडिशन आहे, त्याला पूर्ण त्याच्या होल ग्रोथ पिरियड मध्ये तसं वातावरण मिळालेलं आहे. इट इज व्हेरी गुड फॉर रेझिंग द सीडलिंग. रोपटे तयार करण्यासाठी तर फारच महत्वाचं आहे. रोपटे तयार करण्यासाठी तर फारच गरजेचं आहे, महत्वाचं आहे. इट इज असेन्शियल फॉर
टिश्यू कल्चर हार्डनिंग है ना, टिश्यू कल्चर दॅट इज हार्डनिंग करण्यासाठी आपण त्या टिश्यू कल्चर लॅबमधून बाहेर काढतो आपण, तेव्हा हार्डनिंग करतो आपण, तिथून सेपरेट करून आपण काय करतो, ग्रीन हाऊसमध्ये काही काळ ठेवावं लागतं, नंतर पॉली हाऊस, नंतर शेडनेट, असं त्याचे टप्पे असतात. आपण टिश्यू कल्चर पूर्ण डिटेल बघितलं, ते टिश्यू कल्चरही समजलं असेल. ते सुद्धा काय व्यवसायाच्या दृष्टीने आहे, तिथे भरपूर वाव आपल्याला जॉब मिळू शकतो, आपण स्वतः व्यवसाय करू शकतो. इट रिक्वायर लेस स्पेस, कमी जागेमध्ये बघा है ना, कमी जागेमध्ये 10 ते 12 पटीने जास्त उत्पादन है ना, तेवढं शेतामध्ये करत बसण्यापेक्षा एवढ्या कमी जागेमध्येच करायचं, रात्रंदिवस तिथंच है ना. तर कामही करण्यासाठी कामही लवकर होणार, सगळं काही कमी लागणार आपल्याला, खत पाणी सगळं कमी लागणार. इट रिक्वायर लेस स्पेस. जागा किती असते ते ग्रीन हाऊसची, 1 एकर 2 एकर 10 एकर असते का, नाही. 10 गुंठे 2 गुंठे 5 गुंठे असं फारच कमी एरिया. नेक्स्ट, तर हे बघा कसं आहे, क्वालिटी कशी आहे, फळ घेण्यासाठी भाजीपाला घेण्यासाठी हे फारच उपयुक्त आहे. तर बघा कशी क्वालिटी आहे ना, क्वालिटी आहे की नाही. तर बघा कसं फुलं घेता येतात आपल्याला, भाजीपाला घेता येतात, फुलं घेता येतात, आणि पूर्ण थ्रूआउट द इयर घेता येते हे ना. आपल्या सीझन आपण शेतामध्ये घेताना सीझन वाईज घेतो आपण, इथं तसं आहे का नाही, थ्रूआउट द इयर. स्ट्रॉबेरी घ्या है ना, फुलं घ्या, फळं घ्या है ना, पूर्ण ग्रो होतात. नर्सरी प्लांट घ्या, रेझिंग ऑफ नर्सरी म्हटलो आपण, नर्सरी प्लांट ग्रो करा एनी टाइम है ना, कधीही. शेडनेट मध्ये घ्या, ग्रीन हाऊस ग्लास हाऊस मध्ये घ्या, पॉली हाऊस मध्ये घ्या, बघा कसं सुंदर घेता येते. बघा टिश्यू कल्चर है ना, हार्डनिंग केलेलं टिश्यू कल्चर पास. टिश्यू कल्चर जी लॅब असते त्याच्यामधून हार्डनिंग आपल्याला करावं लागतं ना, इकडे ठेवावं लागतात ग्रीन हाऊसमध्ये. तर ग्रीन हाऊसचा फायदा हार्डनिंग करण्यासाठी, टिश्यू कल्चरमध्ये हार्डनिंग करण्यासाठी. इट इज सुटेबल फॉर व्हेरी स्मॉल लँड होल्डिंग, सुटेबल फॉर स्मॉल लँड होल्डिंग. कमी एरिया, अर्धा एकर आहेत, दिवसेंदिवस जमीन कमी कमी होत जाणार आहे. अर्धा एकर मध्ये असं केल्यानंतर काय पोट भरणार आहे, त्याच अर्धा एकर मध्ये ग्रीन हाऊस उभारलं तर हे 10 पटीनं. 1 एकर शेत असेल तर 10 एकराचं उत्पादन काढणार, ते 10 ते 12 पट म्हणतो की नाही आपण. 1 एकर मध्ये जेवढे 10 एकर मध्ये जेवढं उत्पादन होणार, बाहेर शेती आपण करतो तर ग्रीन हाऊस मध्ये 1 एकर मध्ये तेवढं उत्पादन मिळणार. इट इज इझी फॉर कंट्रोल पेस्ट अँड डिसीज. कंट्रोल आहे, बाहेरचं हवामानच येत नाही, कंट्रोल, रोगराई येणार नाही, आतमध्येच प्रोटेक्ट करायचं आपल्याला, तेवढ्या फवारण्या करत बसायची गरज नाही. इट इज इझी फॉर वीट कंट्रोल, तेवढ्या जागेमधलं तण काढायचं आहे, मजूर लागणार नाही. इट इज इझी फॉर इंटरकल्चर ऑपरेशन, आंतरमशागतीची कामं किती लवकर होणार त्याच्यामध्ये, फारच लवकर होणार. इट इज इझी फॉर ऑर्गॅनिक फार्मिंग, पूर्ण ऑर्गॅनिक फार्मिंग आपण करू शकतो, अजिबात रसायनाचा वापर करायचा नाही तेवढ्याच जागेमध्ये. हे 50 गाड्या शेणखत आणायचं एकदाच, पूर्ण आच्छादन करायचं आणि घ्यायचं, त्याच्यावर झालं ग्रीन हाऊस ऑर्गॅनिक फार्मिंग. पूर्ण 10 एकर ऑर्गॅनिक फार्मिंग करण्यासाठी किती सेंद्रिय खत लागणार, इथं कमी लागणार बाळांनो. इट इज व्हेरी सुटेबल जेनेटिकल इंजिनिअरिंग अँड मायक्रो प्रोपगेशन. जे जेनेटिकल इंजिनिअरिंग मॅनिप्युलेशन वगैरे केलं जातं त्यासाठी फारच उपयुक्त आहे, मायक्रो प्रोपगेशन करण्यासाठी फार उपयुक्त आहे. देन शेड नेट हाऊसेस आर मोस्ट सुटेबल फॉर नर्सरी, मोस्ट सुटेबल फॉर नर्सरी. बघा शेड नेट किती उपयोगी आहे ना, मार्केटमध्ये शेड नेट उपलब्ध असते, हे आपल्याला मिळते शेड नेट स्वस्त दरामध्ये. आणखी तर आपल्याला नर्सरी तयार कर, टेम्पररी नर्सरी वगैरे उभारण्यासाठी आपल्याला फार महत्वाचं आहे. आपण एनी टाइम रोपटे तयार करू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं आपण थांबूया. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला स्कोप बघायचा आहे आणि व्यवस्थित समजलं असं मला वाटत आहे. तरी काही समजलं नसेल तर कमेंट्स करा, समजलं असेल तरी कमेंट्स करा. तर मलाही फार उत्सुकता निर्माण होणार की मी जे लेक्चर घेत आहे, मलाही स्वतःला कॉन्फिडन्स व्हायला पाहिजे की मी जे घेत आहे ते चांगल्या पद्धतीने माझ्या विद्यार्थ्याला समजत आहे. यासाठी कमेंट्स करा मुलांनो, काही पैसे लागणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, जास्तीत जास्त शेअर करा, बेरोजगारांनाही शेअर करा की जेणेकरून हे बघून
आपापला व्यवसाय तरी सुरू करणार. कारण विद्यार्थी मित्रांनो, जर नोकरी मिळत नसेल, आपला व्यवसाय आपला स्वतः करायला काही हरकत नाही आहे. आणि व्यवसायाच्या दृष्टीने फार महत्वाचं लेक्चर आहे बाळांनो. इतर जे आहेत विद्यार्थी त्यांना सुद्धा जास्तीत जास्त शेअर करा. आणि व्यवसाय आपापलं करायला काही हरकत नाही, पैसा मिळायला काही हरकत नाही बाळांनो. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं आपण थांबूया. थँक्स. जय जवान जय किसान.